मला बाकी काही बी नाही ग, फक्त तुमचा हे हात माझ्या डोसक्यावर असू दे. ठीक आहे ठीक आहे, तू निघा. डोळा फाडून काय बघती ग? कधी बघितली नाही वय बनीला? कुठं गेलती? हसनात येणार होतीस? असं का बोलतीस? कापड माळलेली दिसली, या अवतार दिसला म्हणून विचारलं. तशा लई चौकशा करायला लागलीस ग. पटापटा चालाया लागलाय तोंडाचा पट्टा. काहीतरी विलाज कराया हवा त्याचा. काय बोललो म्या? काय शिव्या शब्दिल्या? काय वंगाळ बोललो? ए आवाज खाली. आणि मला परस नाही विचारणारी तू कोण ग? त्या वाड्यावर कामाला जाया लागली तर काही सौताला तालेवारीन समजती? एक ध्यानात ठेव गोदे, हिंदू हाय म्हणून तू हायस. नग ते परस नाही विचारून उगाच डोसकं फिरू नगस. चल बाई जा पड गुमान. रात लय झाली या बाय. चल ये. हे बघ सगळी तयारी झाली. बस 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 म्हणतो ना. श्रीरंगराव, आम्ही तयार आहोत. वा. अहो काय गरज आहे का या सगळ्याची? मला खूप अवघडल्यासारखं होतंय. अगं अवघडण्यासारखं काय त्यात? श्रीरंगराव आपल्यासाठी अनोळखी आहेत का? तसं नाही हो. अहो तुम्ही पण. हे बघा बहिणी, तुम्ही अजिबात घाबरू नका. फक्त थोडा वेळ थांबा. अरे बापरे, अजून थोडा वेळ? अहो कोणी पाहिलं तर काय म्हणतील? कोणी काही म्हणणार नाही. उलट म्हणतील शास्त्र्यांच्या घरात सुनेचं केवढं कौतुक होतं. तुमचं आपलं भलतंच काहीतरी. भलतं नाही बहिणी, बरोबर बोलतोय महादेव. तुम्ही उगीच यांना खतपाणी घालू नका. तुम्हाला माहित नाही स्वारींचे प्रताप. हे बघ पार्वती, आज हे छायाचित्र काढल्याशिवाय आम्ही काय तुला सोडणार नाही. तू जेवढे जास्त प्रश्न विचारशील तेवढा वेळ तुला इथे बसावं लागेल. काय श्रीरंगराव? मी काही बोलणार नाही. वहिनी रागावतील माझ्यावर. नाही हो भाऊजी, तसं नाही. काय हो श्रीरंगराव, एक छायाचित्र काढण्यासाठी त्याची रचना करण्यासाठी तुम्हाला इतका वेळ लागतो? अहो एवढ्या वेळात आमच्या माधव आपटेने आमच्या पार्वतीचं हुबेहूब चित्र काढलं असतं. तोच तर फरक आहे. चित्र हे त्या व्यक्तीसारखं असतं, पण फोटोग्राफ ही त्या व्यक्तीची प्रतिमाच असते.
म्हणजे अगदी आरशात पाहिल्यासारखं? अगदी बरोबर, फक्त कागदावर. कमालच आहे बाई या ब्रिटिशांची. काय काय शोध लावतील सांगता येणार नाही. हो ना, म्हणूनच तर आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतायत. आता तुम्ही उगाच विषयाला फाटे फोडू नका. हं? चला, आय एम रेडी. अगं बाई, झाली का तयारी? भाऊजी, नक्की काही होणार नाही ना? आणि तुम्ही तिकडे काय गेलात? इकडे माझ्याजवळ उभे राहिला असता तर काही बिघडलं असतं का? पार्वती, छायाचित्र तुझं काढायचंय. श्रीरंगराव, अहो यांनी खरंच काही होणार नाही. फक्त या दिव्यातून एकदा एक क्षणभर एक लख प्रकाश येईल. तुम्ही या काचेकडे बघत राहायचं. हं? अहो वहिनी, असे डोळे मोठे करून काय पाहताय? लोकांना कळेल तुम्ही किती घाबरलेत ते. नाहीतर हे असं छायाचित्र पाहून लोक घाबरतील. ठाऊक आहे का अमृता, आज आमच्या पार्वती बहिणीचं छायाचित्र काढणार आहे श्रीरंग काका. ठाऊक आहे मला, काकांनी सकाळीच येताना सांगितलं. छायाचित्र काढताना तू आधी कोणाला पाहिलेस? हो, काकांना पाहिले. छायाचित्र काढतात म्हणजे माणसं त्या खोक्याच्याच जातात? नाही बावटा, जो कॅमेरा असतो ना, ज्यांचा फोटो काढायचा आहे त्यांच्या समोर ठेवतात आणि मग खूप लख्खा प्रकाश पडतो. कमालच आहे. तू तर आधीच खुआय बुवा. त्यात एवढं चिडवण्यासारखं काही नाहीये. बरं राहिलं देनू, तुला माहितीये माझे काका मला एक दुचाकी घेऊन देणार आहेत. मग बघ कशी मी इकडून तिकडे जाईल. त्यात काय झालं, माझ्या महादेव दादाने माझ्यासाठी एक जादूची अंगठी आणली आहे. तो ती मला देणार आहे. मग मी कसं अदृश्य होणार, किती मज्जा येईल ना. ए, जादू बिदू काय नसतं. तुला कोणी सांगितलं? माझ्या काकांनी. तुझ्या काकांना माहितीच नाहीये. माझ्या काकांना सगळं माहितीये. मग मला सांग, तूच तर म्हणाली होतीस ना की चेटकीन नसते, पण ती आहे ना. ए देनू, खरंच की चेटकीन आहे म्हणजे खरंच आहे ती. कशावरून? नाहीतर मग दामू दादावर हल्ला कोणी केला? काय महादेवराव, कसा वाटला सोहळा? सोहळा तर फारच छान झाला. आता छायाचित्र आल्यानंतर खरं काय ते कळेल. ते पाहून तुमची निराशा होणार नाही याची खात्री बाळगा. तेवढा विश्वास आहे तुमच्यावर श्रीरंगराव. थँक्यू. आभारी आहे. आपण जरा जास्तच औपचारिक बोलतो असं नाही वाटत तुम्हाला श्रीरंगराव? अगदी तुमच्या ब्रिटिशांसारखं. ब्रिटिशांवर खूपच राग दिसतोय तुझा महादेव. हो आहेच, पण आम्हाला त्यांचं कौतुकही वाटतं. काय सांगतोयस? तुला आणि ब्रिटिशांचं कौतुक? हो आहे आम्हाला त्यांचं कौतुक. फक्त विरोधासाठी विरोध करणाऱ्यातले आम्ही नाही. चांगल्या गोष्टी असतील तर त्या मान्य करण्यात कसला आलाय कमीपणा. हीच तुझ्यातली गोष्ट मला आवडते महादेवा. स्पष्ट आणि रोखठोक. उगाच कौतुक करणारे लोकही आम्हाला नाही आवडत. उगाच कौतुक करणारा मी नाही. बरं, आम्हाला आमच्या पार्वतीचं छायाचित्र केव्हा मिळेल? महिन्याभरात. तरी महिना लागेल? खूप सोपस्कार असतात महादेवराव, बऱ्याच प्रक्रिया सुद्धा. ठीक आहे, जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. बरं महादेवा, वाड्यात काही काम चालू आहे का? आमच्या माहितीत तरी नाही. नाही, मगाशी वाड्यातून काही माणसं माती घेऊन जाताना पाहिली म्हणून विचारलं. अच्छा,
भालचंद्ररावांचा उद्योग असणार. असो, मी निघतो. रघुनाथ पंतांना भेटून कचेरीत जाईन म्हणतोय. कचेरीतून काही माणसं येऊन हे सामान घेऊन जातील. काही हरकत नाही, भेटू लवकरच. ओके. तू कुठे आहेस? देनू मी तुला सांगितलेलं लपाछपी खेळताना वाड्याच्या बाहेर नाही जायचं. देनू कुठे आहेस तू? देनू कुठे आहेस तू? कुठे आहेस तू देनू? देनू 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 कुठे आहेस तू? देनू कुठे आहेस तू? कुठे आहेस तू देनू? कुठे आहेस तू देनू? पार्वती, आम्ही येतो का? अहो थांबा, हे घेऊन जा. बरोबर. हे काय? दामोदर भाऊजींसाठी सांजा केलाय. औषधं घेऊन घेऊन तोंडाची चव गेली असेल ना, हे खाऊन बरं वाटेल. कसं जमतं का हे सगळं तुला? सगळ्यांचाच विचार करणं. पुढच्या जन्मी बाईचा जन्म घ्या, सगळं कळेल आपोआप. पार्वती, बोलायला काही ऐकायची नाहीस ना तू? बरं मला सांगा, आता कसे आहेत दामोदर भाऊजी? फार लागलंय का हो? जखमा खूप खोल आहेत. या हल्ल्यातनं बचावला हेच खूप झालं. अहो मग तालुक्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जायचं ना त्यांना. गोऱ्या डॉक्टरची औषधं घेणार नाही म्हणतो. गावातल्या वैद्याची झाडपाल्याची औषधं चालू आहेत. हे आपलं बरं केलं. झाडपाल्याच्या औषधांनी चांगला गुण येतो. सगळंच कसं का चांगलं दिसतं तुला? चांगल्या दृष्टीने पाहिलं की सगळं चांगलंच दिसतं. हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. काही लोकांना त्यांच्याच लाथा आणि बुक्क्यांच्या भाषेत सांगावं लागतं. त्यांना ही चांगुलपणाची भाषा समजत नाही. हे कुणाबद्दल बोलताय तुम्ही? त्यांच्याच बद्दल, ज्यांनी दामोदरवर हल्ला केला. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे कोणी हल्ला केला? हात कंकणाला आरसा कशाला हवा पार्वती? गुफेबाहेरच्या नाठाळांचंच एक काम आहे. त्यांच्याशिवाय कोण असणार? गेले काही दिवस फार माजले आहेत ते. आमच्याशी अजून सामना झाला नाही म्हणून. हे बघा, तुम्ही त्या गुफेजवळ अजिबात जायचं नाही. हा, येणाऱ्या संकटाला घाबरून घरात लपून बसण्या इतका हा महादेव फॅड नाहीये पार्वती. आम्ही उद्या स्वतः त्या भैरवकालीच्या डोंगरावर जाणार आहोत. आणि जर कोणी आडवा आला तर त्याला तिथल्या तिथे ठोकून काढू. मग पुढे काहीही हो, बेहत्तर. पण मी काय म्हणते, काय गरज आहे का असं संकटाला सामोरं जायची? उद्या देव न करो पण काही बरं वाईट झालं तर? आम्हाला काही होणार नाही पार्वती. पण उद्या आम्ही भैरवकालीच्या डोंगरावर जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मग प्रत्यक्ष भैरवनाथही आम्हाला थांबवू नाही शकणार. येतो आम्ही.
बोलवलत? छान गप्पा चालल्या होत्या नणंद भाऊजोईच्यात. पार्वती सांगत होती महादेवानी भलतच खूळ घेतलाय डोक्यात. भैरवकालीच्या गुफेकडे एकटाच जाणार म्हणतो. तेच बोलत होतो आम्ही. अच्छा, म्हणजे तुमच्या गप्पांमध्ये आम्ही व्यत्यय आणला तर? नाही, तसं काही नाही. तुमचं जर बोलून झालं असेल तर 2 घास पोटात ढकलायला मिळतील का? आणते ना. काय हो, सकाळी जाताना स्नान आटपून गेला होतात ना? मग आता पुन्हा स्नान केलं ते? अंगाला माती लागली होती का? आता आमचं स्नान आहे तुमच्या डोळ्यात खुपायला लागलं? मला काय करायचंय? फक्त म्हटलं एवढे माखून कुठून आलात? हे आम्ही आम्ही तुझ्या भावासारखे ऐत खाऊ नाही आहोत की बसलोय नुसते मिशाना पिळी देत. त्यात फिरतोय रिकाम टिकडी गावात. आम्ही मेहनत करणारी माणसं आहोत. नुसते बसून हुकूम सोडत नाही. वेळ पडली तर स्वतः आम्ही हात मातीत घालतो. म्हटलं हात मातीतच घाला, चिखलात नको. म्हणजे चिखलाचे डाग पडतील तुमच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर. आज जे मलाच माहितीये ते उद्या सगळ्या जगाला नको कळायला. काय उगीच काहीतरी बोल नकोस. आणि तू आमच्या चारित्र्यावर बोट ठेवतेस. याला म्हणतात अंगावर ओढवून घेणं. मी तुमच्या चारित्र्याबद्दल नाही, कपड्यांबद्दल बोलत होते. अच्छा, तू काय आणि कशाबद्दल बोलतेस हे आम्हाला कळत नाही असं अजिबात समजू नकोस. कळतंय ना? मग तसं होणार नाही याची काळजी घ्या. कारण तुमच्या बरोबर शास्त्री कुटुंबाचं नावही खराब होईल. आणि मला तुमच्यापेक्षा त्याची काळजी जास्त आहे. अच्छा, एवढी जर घराण्याच्या नावाची काळजी आहे ना, जा जाऊन तुझ्या ते भणंग भावाला महादेवाला नुसत्या केसांच्या बटा वाढवून गावभर लष्करच्या भाकऱ्या बाजत फिरत असतो ना, तोच. त्याच्यामुळे तुमच्या घराण्याचं नाव उज्ज्वल होणार आहे. माझ्या भावांच्या वागण्याची काळजी तुम्ही करू नका. ती करायला माझे वडील समर्थ आहेत. तुम्ही तुमचं बघा. कोण कोणाचं नाव उज्ज्वल करणार आहे आणि कोण मातीत मिसळणार आहे ही येणारी वेळच ठरवेल. नको त्या विषयावर चर्चा नको आता. नाही, तुमची पावलं पाहून ती वेळ लवकरच येईल की काय अशी शंका आली मनात. म्हणून म्हटलं. नाहीतर वेळ हातातून निघून गेलेली असेल तुमच्या आणि आमच्याही.